गणपती बाप्पा मोरया. सुनीता आणि रोहित एकाच मंत्रालयात सरकारी अधिकारी म्हणून सर्व्हिस करीत होते. हा विचार करून लव्ह मॅरेज केले की जेव्हा ट्रान्सफर होईल तेव्हा सरकारी नियमानुसार एकाच ठिकाणी होईल. सुनीता ही आपल्या नवऱ्यापेक्षा एक स्टेप छोटी अधिकारी होती. त्यांचं एकमेकावर खूप प्रेम होतं. हे प्रेम एवढं होतं की ते एकमेकांशिवाय राहण्याचा विचार स्वप्नात सुद्धा करू शकत नव्हते. नवरा बायको असा राजा राणीचा सुखाचा त्यांचा संसार होता. एकदा काय झाले, त्यांचे कुठल्या तरी गोष्टीवरून भांडण झाले. एकमेकांशी त्यांनी बोलणे बंद केले. मोबाईलवर व्हॉट्सअपवर एकमेकांना ब्लॉक केले. पण घरात तिसरे कोणी नसल्यामुळे दैनंदिन जीवन जगताना त्यांना त्रास होऊ लागला. पण दोघेही सरकारी अधिकारी होते म्हणून त्यांनी यावरही सोल्युशन शोधले. ते नोटशीट आणि सरकारी पत्रांच्या भाषेच्या माध्यमातून लिहून वाचून एकमेकांशी बोलू लागले. एके संध्याकाळी जेव्हा रोहित घरी आला तेव्हा त्याला थकलेले बघून सुनीताने फाईलमध्ये नोटशीट दिली. खूप दमलेले दिसताय, एक कप चहा पिणार का? रोहितने नोटशीटवर आपली टिप्पणी लिहिली. यथा प्रस्ताव स्वीकृत. सुनीताने नोटशीटवर परत एक रिमार्क लावला. आदेश असेल तर त्याबरोबर बिस्किट सुद्धा संलग्न करू का? रोहितने रिमार्कला स्वीकृती देत लिहिले, अनुमोदित, परंतु मात्र 2 बिस्किट स्वीकृत. अशा प्रकारे नोटशीटवर लिहून वाचून त्यांचे खाणे पिणे चहा पाणी चालू झाले. पण जवळपास 15 दिवस बोलणे बंद राहिले. त्यामुळे सुनीता खूपच परेशान झाली. कारण काल तिला सकाळी आईने फोन करून माहेरी बोलाविले होते. मग संध्याकाळी जेव्हा ते दोघे एकदम चुपचाप बेडरूममध्ये बसले होते तेव्हा अचानक सुनीता उठली आणि एका फाईलमध्ये नोटशीट लिहून रोहितला दिली. मला 4 दिवसासाठी माहेरी जायचे आहे. माझी आई आजारी आहे. कृपया माझी रजा स्वीकृत करा. आता मात्र रोहित परेशान झाला. 2 दिवस फाईल तशीच लटकवत ठेवली. मग खूप विचार केल्यानंतर नोटशीटवर आपली टिप्पणी लिहिली. वैकल्पिक व्यवस्था सुनिश्चित करण्याच्या अटीवर तुमची रजा मंजूर केली जाईल. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.